बांगो 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 लारी ला लारी ला. झाले का गाणे म्हणून? म्हणजे गाणे म्हणून झाले? झाले माझं. तू काय करे तुला मला बोलायचं तुमच्यासोबत थोडं. बोल ना. मग कान आहे का ते ना, डोळे पाहते कान आहे का ते, हात काम करते, काय बोलत बोलायचं असं आहे, काय मी लय कटाळे कामधंदा करून म्हणजे हा काम करू कटल घरातलं काम आवरू आवरू सगळे नाकीनं आलेत. एकदम अशी कमजोरी आली मला का ना. हे कामानं घरातलं. मी एखाद्या सलाईन लाव ना. कधी मी बोलल्यानंतर तुम्ही कधी म्हणता का म्हणा ना की दवाखान्यात चाल म्हणून एखादी सलाईन घे म्हणून. सारखं तुम्हाला मी चांगलीच दिसते. सारखं दवाखान्यात जाऊ आपण. सरकारी दवाखान्यात कशाला? तिथं फुकट सलाईन भेटते. तुम्ही भारी आधार कार्डावर फुकट कामं करून घेता हो. मग ती सरकारी किंवा राबून घ्यायला लागते ना. राबून घ्या लागतं म्हणे. आपण नाही गेलो ना तर ती तिकडे पैसे काढून घ्यायचे माहिती का. सगळं तुम्हाला म्हणजे असं सगळं वरचं वरच पाहिजे. पण तुला नक्की काय बोलायचं. नक्की मला एकच बोलायचंय, घरात भरपूर काम आहे, कोणी काय हात लावत नाही त्या कामाधंद्याला. मी काय एकटी काम करून करून मरून जाऊ का? जे काम करते का हं कर, मला दुसरी बायको चल. म्हणजे तुम्हाला बायको करू? म्हणजे मग काम वाटून जाईल ना. तुम्हाला बायकाच असले पडेल राहतो. हा नाही आता तुझ्या नाही रेट तर मग दुसरी कर. काऊन आपल्या घरात दुसरे कोणीच नाही का काम करण्यासारखं? हात असं हात मग हात तो शेतात करायचं ती करीन घरात. मग मी तेच म्हणते ना, आपल्या घरात कोणी नाही, दुसरी बायको करायची आता गरज. कोण आहे मास इन बिन ते म्हातारा मी आपण चौकच आहे ना. ती म्हातारी इथं गप्पा मारते, तिथं गप्पा मारते, अशी कपडे माखून आणते ते नऊवारी लुगडं. निघलं नाही की वरून शिवा बी घालते. मला एक म्हणायचंय, तू काही काम धंदा करत नाही, तुम्ही इथं तिथं गप्पा मारता, इथं चहा पिता आणि एवढे मरणाचे कपडे माखून आणता आणि वरून मलाच बोलता तुम्ही. ते नाही ना त्या दिवशी ना जरा मिरची खालते ना, झालं ते तुला बिला एवढं काय. हा मग तेवढं समजतं, चांगले हातपाय चालतात त्याचे, थोडंफार धुवून लावून घ्यायचं. पण तिचे ते कपडे ते स्वतःच होती तिला, त्या माय कपडे धुतले. कधी धुतले? केवढी साडी होती तिला भया? कधी? आता माग हप्त्यात. अहो शांत राहा तुम्ही. म्हातारीला हुशार आहे. धुएल कपडे असे पालटे करून टाकत असत, उलटे पालटे करत असत आणि कपडे धुतले. तू आहे ना सगळे बोल पण मात्र नको बोलू. ते म्हातारे बी देव हरभऱ्याचे चणे भिजू घातले, दाता खाली गेलं. आऊ माय अरे बापा रे, अरे पांडुरंगा, काय खडे करून चारणं लावले, खडे खायची वेळ आली. हा खडे साधणार आहे मी तुमच्या बापाला? किती बोबाटा करत होते. केअर सुन कुठून द्यायचं खालबा द्या त्यांना. मग त्याला हरभरे आवडत होते पहिले, लवळा खायची ती. हा लवळा खायचा हरभऱ्याचा. आता नाही ते भिजून का खातात ना. भिजून काय नाही खातेत ना. आला एखादा कुच्चर दाता खाली तेवढं ओरडत असता का? बंद घर डोक्यावर घेतलं म्हाताऱ्यानं. मग तू काय मत. मा म्हणणं एक येते मला हातभार कामाला लावावं लागावं. नाही मी नाही करत बरं नाही नाही त्याने हातभार लावू शकतो. आता डाळी करायच्या, साळी करायच्या, पापड करायचे, शेवाळ्या करायच्या, सगळं मीच करू. मी आयते घेऊन ये सगळं त्याला नको. म्हातारी बसती फॅन लावून झोपून घेऊन. अरे म्हातारी बसते एका बाजूला, म्हातारी बसते एका बाजूला. मला लय कष्ट केले, लय कष्ट केले म्हणे. लय कष्ट केलं मात्र मावाला. मला एक म्हणायचं, त्याला जीवेन मला बी जीवे. हा बाई तू एक कर तर मी दुसरं करते, असं नाही म्हणलं जमत का? एकच सुने द्यायला का 17 सुना आहे का? काय कुचक्यावाने करते मला काय कळत नाही. कुचके गिचकेवाणी नाही. आणि मी आजपासून त्या म्हाताऱ्या स्वयंपाक बी करणार नाही बरं का. त्या म्हाताऱ्याला चावलं जात नाही. अगं नरम पोळ्या कर ना त्याला, नाही तर भाजी भाकरी नरम करायचं. तुमच्या मायला करायला सांगा. अगं पाताळ कालवा करायचं त्या मात्र मोका जात नाही. तो काय पापडाची मिरची केली आणि कोरक्या बनवल्या तर तो काय खाईन तो. आता म्हणलं म्हाताऱ्या तोंडाला चवील. कोणी चवीन ते तोंडाला. अगं काय ते मी स्वयंपाक गिपाक करणार नाहीये. नाही तर मी एक काम करते, दवाखान्यात भरती होऊन जाते 15 दिवस. गंजकाटा आलाय मला तुमचं काम धंदा करू. तो काय मत. हा तो काय मत. मला एकच म्हणणं आहे, म्हातारीचे हातपाय चालतात, म्हातारीने म्हाताऱ्याचं करावं. अगं करते ना ती कर सुने. म्हातारी गप्पा मारत बसते पारावर. सकाळचे तू झोपेल राहते जा का अंगण झाडी ती गोळा ना. बसल्या बसल्या झाडी ती बसल्या बसल्या झाडी तीच ती म्हातारी झाडती का मी झाडते? हा तू सून भेटली त्याला आव तसा. म्हणजे मी जाऊदस आहे का? हा ते म्हातारा 17 वेळेस अंगावर मारायला तर ती काडी घेऊन. हा म्हातारा हा सगळ्या म्हातारा अंगावर मारायला आलं होतं तरी मी जाऊदस आहे. मग तो एवढं मागं लपवलं का मला? लपवलं का म्हातारीचं इतके दिवस तो लपवलं का तू? त्या दिवशी म्हाताऱ्याला माहितीये का कमरात काडी टाकली, मी पाय चुटून ते
अंगण झाडत राहते तुम्ही म्हणता की मी माय झाडती. म्हातारा काय टाकले मग मात्र त्याने काय बोलले म्हातारी तुम्हाला माहिती का किती राबू राबू किती घरामध्ये तर बजाव हा चहा केलीत म्हणते 5 चहा झाली त्यात दूधच कमी पडलं त्यात चहाची पुडीच कमी पडली त्यात हा नाही तुला करत हाणलंय ना मात्र करत हाणलंय ना तुला मग हाणलंय ना तुला मी नक्की खोटं बोलते का? दर येऊ दे मात्र येऊ दे. तेच काठी गाऊन दे पाठी टाकीन मी ते मी काय सोपा घ्या एवढा. तुम्हाला किती माहिती काऊन म्हणते मग मी दवाखान्यात चालला अगं मला काय वाटलं का तुला कमता माती असं असं ना तुला लगेच दवाखान्यामध्ये लगेच दवाखान्यात तुला ॲडमिट करी आणि मी तिला तुला बाई थांबन बिगा दीड बिगा वावर गेलं तर त्याला पण मी तुला नीटच करून आणीन. पहिले तुमचे माय बाबा नीट का ना कांचे तुमचे त्याला करतो नीट आता त्याला नीट करतो नीट मला तुला लपावलं त्याला खावाचून मारी मी खावाचून मी एवढं सोपा नाही. म्हातारी बी जेवायला बसली की म्हणते किती जेवती बाई अजून तो जेवणच नाही झालं का? त्याला नाही एक काम करायचं मी जर असं बोलले तर फक्त आळणी घालून द्यायचं आहे हो ते जामदाच येऊ तुला बारा हां पण चालते का दवाखान्यात चालते हा चला चल तुला दवाखान्यात पहिले चेक करून आणतो फोटो बिटो काढायला लागेल हा. कुठं मानका मिरका मग गॅप पडला का काय अगं तू चाटाळी मला लवकर सांगायचं ना. तुम्हाला तुमची मायन बापच दिसतो आई आई हो खरंच लय कंबर दुखती हो. नाही नाही पाहतो ना चल हळूहळू चल हळू चल. सकू आले काय करते ग? काय नाही हं? काय नाही मग इकडे बसायचं का तिकडे काय बसली? बसले बसली हा काय करत होती घरात? काय नाही आता काय करायचं राहतं. हे कुठं गेले पोर? ते गेले कुठं? दवाखान्यात गेले ते. का बरं काय झालं? कोणला? त्या कमळीला नेलं दवाखान्यात. तिला काय झालं? आता काय झालं काय माहिती मला काय झालं पण नेलं दवाखान्यामध्ये तिला. तिला बरं घरी बसल्या बसल्या दुखणं येते. मग आता तिला काम करते ना सगळं आवडते एवढ्यांचं बी. उलट पालट बोलती. मग तुला बोलली काय? मला मस्त बोलली पण मी सांगितलं का तुमच्यापाशी किती बोलती मला. हां काय करायचं सांगा बरं काय शेवट होईल म्हणून धडा नाही आता इकडं. हां कुठं जावा आणि कुठं राहावा काय करायचं काही खरं नाही. हां कारण हे काय शेवट करणार नाही आपला. काय ती इडं एक बोलती तिडं दुसरं बोलती. छे. हं? आपल्यावर एखाद्या वेळेस काही नवऱ्यापाशी एकाचं दोन सांगती ती. असं हा लय सांगत होती नवऱ्यापाशी एकाचं दोन. चेहऱ्याचं सांगितलं काय मी ऐकत होते घरामध्ये. आपल्याविषयी? मग बरं आता तू इथं काय उलटून बोलेल नाही आणि मी तर बोलतच नाही म्हणायला. मी काहीच बोलेल नाही तिला अजून शब्द भरही बोलेल नाही मी. आणि मग आपलं काय करायला सांगितलं होतं काही ऐकलं का तू? मग सांगत राहते आता काय काय सांगू तुम्हाला एक एक शब्द कवर सांगू राहू तुम्हाला. हं लय बोलती. अगं पण ते आपल्याला माहीत पाहिजे ना काय बोलली काय नाही. ती म्हणा म्हातारी काम नाही करीत म्हातारा काही काम नाही करीत. हं मस्त त्यांना नुसतं खायचं त्यांना कामं नाही करायची. आता उभं आयुष्य कामच करीत आलो ना. काम करीत आलो म्हणजे आता झिजतच आलो ना सारखं एवढं संसार करीत आलो. मग कवर कामं करायची यांची अजून काही नवतार नाही का यांचं काम करायला अजून. हं कठीण आहे बाबा. बाबा मला तर पार असं झालंय ना मला वैताग आलाय पार असं झालंय. मग काय करतीस? मी तर हातच टेकले आता इड. हात नको टेकू मग पाय टेकून उभी राह हं. आणि चाल जाऊ एखाद्या जत्रा खेत्राला नाही तर जिकडे मरायला तर मरण येईल तिकडे जाऊ. काय एवढं आहे काय पेक्षा लागलं तर ना 2 भांडे घ्या आणि बाजूला करून खाऊ नाही पोट भरलं तर उपाशी राहू. पण हे वाहिलं? नको मग वाहिलं? काय होतं त्याला त्यापेक्षा तोंडही पाहणं नको आणि गावातही राहणं नको. नको मग काय करायचं चल कुठं जाऊ कुठं तरी. आता तिकडं का भीक मागून खात्या का. अगं देव देव केलं ना तरी होईल. पण आपण एवढं कष्टानं उभं केलं संसार परपंचे आणि मग असं आपण खंबीर राहायचं ना पाहू आपलंच आहे ना सगळं आपण कष्टानं करेल ना. ते तर आहेच. मग तो काय मग कशाला आपण हारायचं आधी. घर सोडायचंच नाही असं. हो हं? बरं. हारायचं नाही. तू म्हण पाहू काय होईल ते होईल तवर पाहत राहायचं खायचं तवर राहायचं आपण धाकच आपण हक्काना बनवेले
हक्काना करेल का नाही? अगं पण आपण ती जागा जमीन त्यांच्या नावावर करून दिली ना. करून दिली ना तरी हक्काचं आहेच आहे ना. हक्काचं आहे म्हणा, पण त्यांच्या ताब्यात गेले आता. ताब्यात जरी गेलं ना तर पाहू आता जवळ आपल्याला काय करता येते. आपण पाहू, खाऊ, राहू. सोडायचं नाही, आपलं हक्काचं आहे ना. घर सोडायचं नाही. सोडायचं नाही तवर. हो काय म्हणते आहे असं करायचं, खायचं नाही. त्यांनी स्वयंपाक केला तर आपण करून खाऊ. अगं आपण कवर करून खाणार आहे. आता कवर आता जर टाइम जर आला तर मरच तो रवी लागत करून खायला. त्याचं नाही, त्याचं काहीच हे नाही. आपल्याला मग का हांडाभर उपाशी राहत्या का? नाही हांडाभर पाणी आणणंच आहे, दळण आणू आहे. कोणता 10-5 रुपये देऊन आणू एखादा हांडा. काय एवढं घेऊन बसत आहे तुम्ही? तू मग काय घर सोडायचंच नाही. नाही, हक्काचं आहे आपलं, काळजी करायचीच नाही. करायचीच नाही असं. मग काय वाटत तुम्हाला? तू म्हणते ते खरं आहे ग. मग कमळे, डॉक्टरनं सांगितलं उन्हामध्ये हिंडू नको. हां नाही बाय, तू त्यागुदर हातातच ऊन नको लागू देऊ बाई. सगळं तुझ्यावर तवकल तार आहे माझा. तू जर नसते तर शिरपतराव राय काही. हां हो ते पण आहे. हा ना, तू तोंड बारीक झालं ना, मला बाक तुझं वाढ लागत ना. खरंच हां खरंच. मग अरे तू माझी कलेची आहे. मला तुला ना तिकडून कुठं जायचं ठरलं तर ना छत्री घ्या, जायची चप्पल चांगली पाय घालते. ऊन डॉक्टर काय सांगितलं, उन्हामध्ये फिरू नका, रक्त आटतं. हां मग आता माय काय चुका, मी काय करू सांग बरं. तू आता काय करू सांग. बस ते खांदे बसते का? नको. तुला चालतं नसेल तर बस खांदेचं. हां बस ते खांदे बसते. हां का पाटकुळी बसते तर नाही हो, नाही तुला नसतं चालतं तर. चालते व्यवस्थित. वजे वजे चालते ना आरामशीर. हा ना ग, तू पाच तू तब्येतच पार घालवलं. जाऊ दे. हा ही गाडी होती, त्या गाडी तुला बसून नेला असतं. फार गाडी गेल्यावर आठवलं होते. हा ना, त्यानं नेला असतं ग, तुला नेऊन सोडला असतं. माझं काही नाही, मी आलोच मागून पाय चला हळू चल. चला आता आले घरी, जवळ झाले. हादर जुआ खंड जातो बघा देवाला. अवघड आहे जगात राहणं जगणं. लय एवढं कठीण, सोपं आहे. लय जग उलट पालट झालं एवढे. लय कठीण. हे पुढे अरे उठता चढून. खरं भाऊ, या आजारी पेशंट आहे, तुम्हाला काय आहे का नाही आकली? उठ. तिच्या आतून बसते. उठ तू उठ. नको तोंडा का पाहू एक झोप तो डोकं तुका दाबी झोप इकडं डोकर झोप. फॅन लाव का तू झोप खाली, हवा घाल झोप. काय झालं रे भाऊ? हा ऊन लागलं ऊन. झोप खाली झोप. अरे कमळे, काय पेशंट तर उड्या मारीत चाललंय. हा असं कसं पेशंट आहे? काय झालं रे भाऊ? झालं मग या मात्रेनं हाल ना दिला. कधी? हाय दुसरं मारतो मा बायकोला. काय ते? खरंच मारलं का? मग ती काय खोटं बोलते का? खोटं बोलते ती का? मा परपंचच मला माऊ द्यायचा नाही. तुमच्याच भाऊ द्यायचं काढा पोरं तुम्हाला. माऊ देऊन वाटलं इकडं. अरे काय बोलतो तू? कोणी हाणलं? तू आणलं. कोण म्हणतं? मग ते म्हणा त्याला पुरावा काय? 7 म्हणून 2-4 काढ टाकलं, त्याला गॅप पडला कमरामध्ये. अरे ह्या वयात जर माझ्यावर आरोप करून राहिला तू. हा आरोप करतो, खोटे आरोप करतोय. तुम्हाला आहे ना, तुम्हाला खाऊ मस्ती आली मस्ती. तू ना बायकोचा बैल झालाय. तुला नाही काय कळत. तू तशीच आहे. मी कशी आहे? हा तो तिचं ऐकायचं. तू सारखे सुनाला टुरपूस कसं आहे काला कर. इकडे भांडे फेक, तिकडे भांडे फेक, इकडे भाकरी फेक, तिकडे भाकरी फेक. अरे कुठंच नाही भाकरी फेकल्या. अरे आम्ही लय पार शून्यामधून वर निघालोय. तुम्ही माजले लोक खाऊ माजले. मग काय करायला लावायचं? हा माजले तुम्ही. हा नेमकं कराय काय लावायचंय मला? काय करायचं मग? तिला काय बोलते तुम्ही? तिला काय मला बोल तिच्यावरचं. अरे बोलायचं असलं तू आधी एकतही बोलू, तुलाही बोलू. काय बी हवंय का आम्हाला? मला बोलायचं चालेल. मला बोल मी खपू घे. तिला एक शब्द मी खपू घ्या आणि तिला बोललो. तुम्हाला वाटत राहण्यात लिगा वाटाणं. तुला खरंच वाटत का रे बोललं मारलं? खरंच वाटत? मग तिला खोटी बोला का? खोटी बोला. किती रडली मापाशी. या बाई एवढ्यापासून तू एवढा मोठा केला,
तुला चांगला अनुभव आहे ना उपकारच केला तुम्ही, उपकारच केला मावर, मोठा केला, उपकारच केला. अरे आम्ही उपाशी झोपला असं तुला खायला घातलं हा हा तुला लहानचं मोठं केलं. उपास असेल तेव्हा तुम्ही उपास झोपले का रे ए सगळं नावावर झाल्यापासून तू लयच बिफारलाय तू. बेपारला फेपार नको म्हणून. मग काय झालं बिफारला तर तुम्हाला जसं येईल तसं खायचं, नसतं जमत तर रस्ता धरायचा. रस्ता कुठं धरायचा. जा तिकडे दिसतं तिकडे वाट तुम्हाला. आता आम्ही सगळं इकडं करेल तुम्हाला- रस्ता कुठं धरायचा. हा रस्ता कुठं धरायचा. रस्ता कुठं धरायचं, जायचं कुठं तुम्हाला वाटेल तिकडे जा. आणि हे एवढं आमचं हे जा काय शिला जा, परत काही येऊ नका माग जा. नाही नाही, एवढं हे का तिकडे मोक्ष भेटेल तुम्हाला, मोक्ष जा. तेच तर मला हे काला का हे सगळं कमवून माझ्या ठेवलं नावावर करले, तुम्ही काय लोड नाही घेऊ. एवढं कमवून काला ठेवलं हे सगळं माझ्या नावावरच आहे, हा माझ्या नावावरच आहे ते. काय हा मग आता नावावर झालं म्हणून जमीन जागा करतात. शहाणा झाला काय मग शहाणा मी मग कुठे त्यांना कमवून आणि त्याच्या नावावर केलं सगळं. ना त्याच्यातलं आहे हा. ना तात्या हे एक बिघा काढलाय मी, हा खरेदी केली तुम्हाला माहिती नाही अजून. मग काय आता तुझ्या नावावर झाला आता तू काय एक एक बिघा पण तेवढे संभूट टाक. तुला कोण धनी आहे का कोणी. मग आपलं कोण नाही धनी आहे का तुला कोणी. ते मा बायकोला आहे ना शोक आहे, शोकच्या हवा तिला साड्या घाला लागत, मेकअप करायला लागत, पैसे नव्हते ना, हा. मला वावर टाका का वेगळा ठोकून. मग त्याच्या करता तर आम्ही फार घाम घालून ना वावर घेतली तुम्हाला कोणी घ्यायला लावली, तिला मेकअप करायसाठी. तुम्हाला कोणी घ्यायला लावली, आम्ही मेघा लावले होते का. नाही नाही तो लयच पुण्य केलं बाबा. तो खरंच पुण्य केलं, उलट- जगाची वेगळी पुण्य केलं. उलट आहे ना हा तुमच्या पोटी येऊन मी चुकीली, पोटी येऊन चुकीली. असं का आम्ही जन्ममध्ये येऊन चूक केली तुला. हा आम्ही जन्ममध्ये येऊन चूक केली. एखाद्या गरीबाच्या घरी जन्माला आला असतो ना हा. ते परवडलं असतं, आदर असतं. शून्यातून तिथं वर काढला असताना एक एक बिघा जमीन कमवून ओपली असती तो बायकोच्या मेकअपला. मग तिची कोण हाऊस करणार आहे पुरे. नाही कर ना मग एक पाय वापायचा एक हात वापायचा तो आवाला. काय नाही काय नाही, मी आणखी एखादा बिघा ठोकी मुंडा नाही कोणतं नाही. मग तो कमावला. आपण चुकली गेली ना त्याच्या नावावर केलं. चालायचं असं माहीतच नव्हतं असं होईल म्हणून. आता जर आपल्या नाव असते तर फार मरच तर त्यांनी गुजा केलीच ती. हा तीच चूक झाली ना. असं म्हणून हे हातचं देऊन त्याच्या पाठी लागायचंय आता. तुम्हाला वाटलं ना जशी देईन तसं खात आलं तर खा, हा नसन तर आपला आपला रस्ता मोकळा. आम्ही काय डळणार नाही भाऊ. आम्ही डळणार नाही. तुम्ही हा तुम्ही आपक डाळचं कस काय. मग हा तुम्हाला आम्ही ना 4 माणसं बोलू सरपंचाला बोलू गावातल्या लोकांना. चार नाही तू 8 बोलव, हा किती बोलू मला काय फरक पडत नाही. नाही मला नाही काय फरक पडत. तुला फरक नाही पडणार नाही कारण नावावर करून घेतलं तुया म्हणून. बरं मी काय होतो हा. आता तुम्ही काढता पाहिजे म्हणजे बायका ना कौतिक करू. तुमचं लय झाले कौतिक, हं. मस्त पाहिलं तुमचं मी. जर लिगा जा जत्रा खात्रा करावा, जा जत्रा खात्रा. मग पैसे दे मला चाल. पैसे काय? मग तुला लय पैसे दिले ते पैसे काढ बँकेतून चाल. कमळे हा कमळे दे पैसे चाल. कमळे का बघू लहान का काला भीक मागायला का. पैसे दे तुला लय पैसे दिले म्या. पैसे टाक पहिले. कधी मध्ये दिले म्या लय शेळ्या वापल्या बकर वापले कोंबड्या वापल्या हा. तुला हे करायला काम करायला पैसे दिले तुला. हा हेरी खांदल्या तुला काय काय नाही केलं. ते जाऊ दे तवा दिले. पैसे दे पहिले पैसे टाक. आता काय नाही पैसे. हा पैसे देतो नाक डळा म्हणतो माय लुगडे बुगडे दिले आता करून जा. बायकोला घेऊन दवाखान्यात गेलता हा तिकडे एक बिगाव आपला. तिकडे नाही पैसे 2,500 लागले काच क्या किती 2.5 डॉक्टर मग आम्हाला 1000 डॉक्टर 2च म्हणत होता, वरून 500 रुपये गाड्याने टाकले त्यांना. का बरं? म्हणलं, माय बायको सुधाराव चांगली. असं मग आम्हाला 1000 2000 दे. नाही आता काही नाही नाही लिगा. नाही पैसे टाक पहिले पैसे टाक. तुम्ही मी लय- तुला 1 लाख रुपये देऊन नीट करेल ते पैसे टाक चाल. हा हा ऐ तुला कोणी 1 लाख रुपये मी दिले आत- तुला नीट केलं आणि घरात आणलं तर असं पिजीना पेज पाजली तुला मोठं केलं. मी तुला काय नीट करायला लावेल नव्हतं. हा? मला देवानं नीट केलं, देवानं. देवाने नीट केलं. देवानच पैसे पाठवले. देवानं नाही खरी काळजी माझ्या बायकोने घेतली तेव्हा मी नीट झालो. बया, तुझ्या बायकोनं तुला खरी काढलं रे काळजी बाबा. खरी खरी काळजी तुला बायकोने तुझ्या बायकोनच काढलं वाटतं. नाही काढलं नाही, माहीत ठेप लय ठुली. मला वाटलं तुझ्या कष्ट लय बायकोनंच केलं काढलं. माझ्याकडं. बरं ताते लिगा. आणि का रे हा ते एक विचारलं नाही तुझ्या बायकोला काय मी खरंच हाणलं का. माझं खोटं बोल का त्याचं ते. अरे पण तिची जिपरी जाऊन आणू का इकडे चांगलं खरं खोटं. तू नको काय करू. मग तू आहे ना पाय पड्या तुझी तोच करील. काय हो थोडा वेळ आराम करायला लागले तर लगेच भनभन चालू झाली.
बंद रात्र कर तुला दिवस ऐ, बंद करत राहता. माझ्या बायकोला झोपू द्या. तुम्ही लिगा रे, लिगा तुम्ही रिकामा झोपू द्या time तिला. बसतोय, जाणं निघून कुठं जायचंय तर तुला खरंच या म्हाताऱ्यानं मारलं कोण खरंच मारलं काहून त्याला माहितीच नाही अगं, का? तुला बी तुझ्या आई बापांना सासू नाही येते ते तेच कर मग डोकं पण करायला तुम्हाला कुठं जायचं ऐ, नाही पटकन तुम्ही लिगा झोप. आम्ही जातो पण तिला विचार ना मी कधी हाणलंय लिगा लिगा झोपू खरं खोटं करायचं. जा, उठा. झोपू दे. मा बायकोला झोपायचे. आमच्यावर आरोप करते हा झोप. आता काय रे बोला ना तुझी बायको बोल. खरंच सुकाना खायसाल का रे तुम्ही मग थांब. सुकाना खायसाल झोप मी तुला हवा घालतो. झोप. हा हवा घाल तिला परीला हवा घाल परीला परी तुला परी भेटली तुम्ही लिगा त्या का काय करते आता? ए. गावात परी भेटली त्याला अरे. हवा घाल तिला भाऊ. तिला हाणलं कवा तू विचार ना तात्या तू लिगा तो का आता? चला उठ करा घर दरवाजा बंद करून घ्या. कमळे दरवाजा बंद कर. कमळे हे कमळे काय म्हणता झालं का तुला म्हणत होता आता? हा बाई आता शिक मामाना आता फारकं तुला सुखपणा करेन. झालं. घरातली एकदम पिढच निघून आता गेली. तुझी तब्येत होईल का नाही? हा होईल आता काय टेन्शन आहे का? काहीच नाही. आता माझी कॉफी बनव बरं आपल्याला. एक नंबर कॉफी बनवते मी. हा. चला चल. हा दाजी कोण आहे? अय कमळा इकडे इकडे या ना. आलो. लय उष्णता लय उष्णता. हा हं? लय तब्येत खराब म्हणते तुझी वाली. झालं मोकळं झालं आता. झालं मोकळं आता हा काय. का? नो टेन्शन आता. काय काय झालं ओपलं वावर एक बिगा भरती करता. काय आलं तुला ऐका ना एक महत्वाचं कसं सांगायचं बोला ना. तुम्ही त्याला म्हणायचं होय काय मात्र दिली ना काढून. काय दाजी इथं तुम्हाला इथं तिथं जमत नव्हतं. तुम्हाला आनंद होऊ राहिला इथं तिथं जमत नव्हतं ना. नाही का तुझं आणि त्यांचं जमत नव्हतं. बरं आता माझ्या बायकोचं आणि आपल्या दादाचं आणि बाईचं जमत नाही. मग आता मी एक काम करतो तुम्ही काढून दिले ना मी देतो काढून म्हातारा Tension नका. पागल झाला का हा आईल काढून देतोय. नाही नाही हं? मामीला आणि मामाला काढू दे. अहो, लय हो जेव्हा आलो ना काय मी जेव्हा घरी जाऊन द्या का मामीने अंडे फोडलेच हा ना कधी पैसे नाही आलो. नको काढू का नाही आईला कसं काढशील तू बाहेर? म्हणजे आपल्या दादाला आणि बाईला नाही काढायचं. नाही मी यांच्या आई वडिलांना काढले तुला आनंद आहे. अरे लाज ठेवली कुठं तू हां जेव्हा स्वतःच्या आईबापावरती वेळ आली तर काढू नको हां आणि त्यांचे आईबाप तू खुशाल करा बाहेर काढले तू त्यांना काही सुद्धा म्हणले नाही आणि तुझ्यामुळं बाहेर निघले हां म्हणजे आपले आईबाप ते आपले आईबाप मग बाकीचे काय ते आईबाप नाही का ते नाही काय जन्म देईल नाही का लहानचं मोठं करायला नाही का का होतायचे तुम्ही आज एवढे आहे कोणामुळे त्याने मग. त्यांच्यामुळेच आहे ना अहो, तुम्ही सुद्धा खुशाली आहे बिनडोकाचं ऐकून त्यांना बाहेर काढून राहिले अहो तुम्हाला सुद्धा काय वाटायला पाहिजे नाही नाही आता ये ना ये म्हणा मला मारलं हाणलंय आणि ही चालू जीव द्यायला. नाही मारण्याची वळ जातील आज उद्या त्यांचं काय झालं मग हा खरं मग तुम्ही तो विचार केला का उद्या तुमचे पोरं मोठाले झाले तुम्ही तुमच्या सुनाचं ऐकून जर तुम्हाला तुमच्या पोराने काढून दिलं तुमचा जीव काय म्हणाल हा चुकलं दादा माझं. अहो काही विचार आहे का नाही आता सापडायचे नाही कुठं आता. सापडायचे विशेष नाही आत्या मामा हा हो मामा या बरं बिडीतोय का? अहो ते नाही तुम्ही जसं काढलं ना काढतो मला फोन केला मी चालत्या पावली लगेच आलो हा शोभा देतात का तुम्हाला अशा गोष्टी मध्ये येऊ का या 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 अहो, घर तुमचं आहे हाय आमचं पण आता मग ते परकवाला पाहते आता नाही ना राहिला आमचं. बसा पाया पड काला पाय आशीर्वाद आहे, तात्या आशीर्वाद आहे ना. त्यामुळे खरंच मनापासून माफ करा. आत्या इकडे सारखा आत्या इकडे सारखा पडशाल तिकडं खरंच चुकले मी. दादांनी माझे डोळे उघडले. याच्यानंतर मी अशी कधीच वागणार नाही. मामा तुम्हाला आता काही बी कमी पडलं कोणी शब्द बी बोलला मला कॉल करायचा जो त्रास तुम्हाला इकडं ना तोच त्रास आमच्या बाई दादाला तिकडं भाऊ समा हा मी काठीने मारायला जोगाय काय पुरीला नाही हो मला मी तिला ओळखतो चांगलं हा दादा जे झालं ते झालं आता. आता मागायला काहीच काढू नका. दाजी ती हाय मूर्ख पण मला तुमचं पटेल नाही हो ती जीव द्यायला चालू होती. नाही मरू द्या ना तुम्हाला दुसरी बायको करता येईल ना मी पाहून देतो ना तुम्हाला ती जरी माझी बहीण असली म्हणून काय झालं नाही, खरंच मी तिच्यावरून आई बापाला मग बोललो. तिची जर वागणी बरोबर नसली ती काय कामाची ती जे ऐकायला आयुष्यात नाही आलं तर असा हा पोरगा बोलला दाजी तुम्ही सुद्धा माफी मागा
तात्या खरंच माझी चूक झाली, मला माफ करा तुम्ही. अरे एवढं पण नाही चुकवणार मला कोणा. माझ्या आयुष्यात जे शब्द ऐकायला नव्हते आले, मारला असता ना तू एक वेळेला, ते वळ बुजून गेले तात्या असते. पोर मांडी हागलं का, मांडी कापून टाकायची का, पोर तुमचंच आहे ना, बोल लाड. नाही खरी ही चूक आहे ना, हिचवाली आहे, हिचवाली चूक आहे. नको भाऊ. हा? चुकले अरे, मी माफी मागते. याच्यानंतर तुला नाही का असं काहीच येणार नाही नाही नाही, तुझ्या कानावर. मुलीला 2 घरची लक्ष्मी म्हणते माहिती का, याची लक्ष्मी. अरे, लक्ष्मी चुकलंय सारखं तुला, राहावं जरा. चुकलंय, उठबशा काढू का मी? उठबशा याच्यानंतर काढू जर- का? हा, याच्यानंतर तुला जर काय ऐकायला आलं ना तर मला जिद्द नाही ऐकायला जर आलं ना, मी स्वतः गळा दाबून टाकील. मी नाही विचार करणार माझी बहीण आहे का काय आहे. तात्या मटण खायचं का रे? भाऊ संध्याकाळी मटण तात्या. माना आणसेल तर काही दाजी उपकार नाही थोडीच करणार नाही तुम्ही. खाता का नाही म्हणून त्या माग खात नव्हते ना. नाही सगळं बरं का? भेटत नव्हतं म्हणून खात नव्हतो ना. हा, तुम्हाला जे बी वाटलं तुम्ही ते खा, मनाजोगतं खा. तुमचं सगळं तुम्ही कष्ट केलेलं राष्ट्राने आहे सगळं. आता आम्ही नावावर करून दिलं, हा, तिडून पुढं लयच दोघं विचार चरा बोलायला लागले. जरी नावावरती केलं म्हणून काहीच नाहीये. हं. हा, असू दे नावावरती. येऊ का मग? हा? थांबा तुम्ही मटण आणतो. नाही नाही, म्हटलं काही नाहीये. तुम्ही आहे ना बरं का, आत्याला आणि मामाला सांभाळा, मी त्याच्यात आनंदी आहे. चालेल. जेवाय कमळा डबल मला गैरत नाही पाहिजे. हं? नाही होणार दादा, नाही होणार. एकदा तरी विश्वास ठेव तू. हा. इथं तोंड फोडायला की तू. अहो ती लय रडली माझ्याजवळ माहिती का. म्हणलं थांबा मी येतो म्हणलं. हा, म्हणजे त्यांचं काय स्वतःच मालक असून ते कुठे जाणार आहे. तुम्ही ना आमच्या डोक्यात उजेड नाही पाडला. डोक्यात उजेड म्हणजे तुम्ही आता डबल अशी चूक आम्ही करू. आज नाही होतो, आता सुज्ञान झालं. हो येऊ का मग. हा चल तू. थांबा ना आजी. मामा नाही हो, माझे कामाला ये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही झालं का मला फोन करायचा. बरं हो. येतो हा? आता नाही होणार असं. त्याला रस पाहिजे उसाचा. बरं बरं आते मामाजी, मी चहा बनवते तुमच्यासाठी. बरं. हा, बसा. पाहिजे समा आला, त्यांच्या डोक्यातच उजेड पाडून दिला ना. उजेड पडला तर मग आपली तारा झाली तशीच त्यांची त्यांच्या आईबापाची तारा करायची होती म्हणून मग आपल्याला काढून दिली, त्यांना देतो काढून म्हणून त्यांच्या डोक्यात उजेड पाडला त्यांनी. बरोबर. मग नाही तर काय दाय ना, आपली दाय ना. हा ना. बरं तू बस, मी आलो.